द्यावी शेतकऱ्यांना। दरम्यान भंडारा जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळीमुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय। काढणीला आलेल्या पिकांचं मोठं नुकसान झाल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। 30 मार्चला झालेल्या नुकसानीचा प्राथमिक अंदाज अहवाल जिल्हा प्रशासनाने तयार केलेला आहे। यामध्ये साकोली, लाखनी आणि लाखांदूर तालुक्यातील 75 गावातील 881 शेतकऱ्यांना नुकसानाचा फटका बसलाय। मका, आंबा आणि पालेभाजी उत्पादक शेतकऱ्यांना याचा फटका बसलेला असून 302 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय। सर्वाधिक नुकसान हे लाखांदूर तालुक्यातील शेतकऱ्यांना झालेलं आहे। नुकसानग्रस्त भागातील तातडीने पंचनामे करण्याचे आदेश हे भंडारा जिल्हाधिकारी सावंत कुमार यांनी दिलेत। पाऊस, गारपीट याच्यामुळे सगळी 3 एकरापैकी 2 एकराची मका पीक हे जमीनदोस्त झालेले आहेत। तरी शासनाला अशी विनंती आहे की याची पीक पाहणी करून पंचनामे करून यांची भरपाई देण्यास करावे हे माझी नम्र विनंती आहे। दरम्यान धुळे जिल्ह्यातील भळाज परिसरामध्ये काल संध्याकाळी अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं अक्षरशः थैमान घातलंय। काढणीला आलेल्या मका आणि केळीच्या बागांना या वादळाचा सर्वाधिक फटका बसलाय। वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की शेतामध्ये उभी असलेली मका, ज्वारी आणि केळीची झाडं ही काही क्षणामध्ये आडवी झाली। त्यामुळे बळीराजाचं मोठं नुकसान झालंय। धाराशिव जिल्ह्यामध्ये 2 दिवस झालेल्या अवकाळी आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या फळबागांसह पशुधनाचं देखील मोठं नुकसान झालं। बुधवार आणि गुरुवारी झालेल्या अवकाळी पावसामध्ये वीज पडून जिल्ह्यातील एकूण 7 जनावरं ही दगावलेली आहेत। तुळजापूर तालुक्यातील मेसाई जवळगा इथल्या एका शेतकऱ्याचा एक बैल आणि 2 म्हशी, कळंब तालुक्यातील 2 आणि